अमरावतीच्या जिल्हा नियोजन सभेमध्ये खडाजंगी झाली। आमदार बच्चू कडू आणि रवी राणा आमने सामने आलेत। फिनले मिल मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला। रवी राणा यांच्याकडून चंद्रकांत पाटलांचे आभार मानण्यात आले, तर फिनले मिलला 6 महिने आधीच मंजुरी मिळाल्याचा कडू यांनी दावा केला। 26 मिल राज्यातल्या देशातल्या बंद आहे, त्यातल्या 2 महाराष्ट्राची आहे। MP ची बाजूची मिल बंद आहे आणि तेव्हा केंद्र सरकारनं 26 मिलच्या माध्यमातून असंख्य तरुणांना बेरोजगार केलं। एकट्या अचिरपूरच्याच केलं नाही तर संपूर्ण देशातल्या तरुणांना बेरोजगार केलेला आहे। आणि म्हणून आता कुठेतरी केंद्र सरकार, मी NTCच्या अध्यक्षांना तिथल्या सचिवाशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं का हम कुछ अभी जो भी ज़मीन है वो बेच के उनको चला सकते क्या, असं ते एक निर्णय ते आता घेणार आहे। स्वागतच आहे। आखरी राजकारण व्हायला नको, ते मिल सुरू होणं महत्त्वाची आहे, परंतु जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे तो फार चुकीचा आहे। स्वतःच्या मतदारसंघातल्या 2 मिल बंद आहे, तिथे काही करू शकले नाही आणि आता फिनले मिल सुरू करायला निघाले, म्हणजे हा मूर्खपणा लोकांना लक्षात येईल। अचलपूर मतदारसंघामध्ये एक सुद्धा उद्योग त्या ठिकाणी बच्चू कडूंनी आजपर्यंत आणलं, कुठल्या प्रकारचं गव्हर्नमेंटचं सिनियर कॉलेज आणलं नाही युवकांच्या दृष्टीने। आज अचलपूर मतदारसंघाचा विकास गड्ड्यात खड्डे खड्ड्यात गड्डे अशी परिस्थिती गावागावामध्ये। आज खऱ्या अर्थानं अचलपूर मतदारसंघामध्ये का दिवा लावला नाही, का उद्योग चालू केले नाही? केंद्राची सबसिडी दाल मिलमध्ये खाल्ली, कोयल्याच्या प्रोजेक्टमध्ये केंद्राची राज्याची सबसिडी खाल्ली, पण सगळे उद्योग बंद झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।